या असं या थोडस बोला. आज नाशिकमध्ये आलेले आहात. हा अत्यंत जवळच्या सहकार्याचं लग्न आहे आणि त्याच लग्नाला तुम्ही सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लग्नाला येत आहे. पारिवारिक संबंध म्हणायचे की काही मॅरेज हा काय राष्ट्रीय विषय आहे का? कोण कोणाच्या लग्नाला येत आहे काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटेल. मी दौऱ्यावर आहे उत्तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकांसंदर्भातल्या आमच्या बैठका आणि मेळावे सुरू आहेत आणि आज इथे आमचे सहकारी शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या घरी विवाह सोहळा आम्ही सगळे आहोत. आता तुमचा जो प्रश्न आहे तो काय फार गांभीर्याने घ्यावा असं मला आता वाटत नाही. एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो. त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतं. तर त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित नाही. हा स्वराज्य संस्थांसाठी प्रभागरचना पूर्ण करा असं निवडणूक आयोगाने राज्य नक्कीच वाचतील. सर्वोच्च न्यायालयानं जी काय मुदत दिलेली आहे सरकारला त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांची तयारी निवडणुकांची सरकारला करावीच लागेल आणि त्या दृष्टीने सगळेच कामाला सुद्धा लागले. 3-3.5 वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहेत. अक्षरशः लुटल्या जात आहेत. आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टेंडरबाजी, भ्रष्टाचार, घोटाळे. शहरांची अवस्था बघा ना तुम्ही काय आहे. महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कामं करणारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था. तुम्ही तिथेही 3 वर्ष 3.5 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही. त्याला काय म्हणायचं? लोकशाहीची ही कुठली तऱ्हा? लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही. त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, साफसफाई त्याही तुम्ही होऊ द्यायच्या नाही का? तर राजकारण. आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयानं खडे बोल सुनावले आणि त्यानंतर तुम्ही आता त्या तयारीला लागलेला. आता नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही अवस्था बघा शहराची, पाण्याची, रस्त्यांची, स्वच्छतेची. नाशिक सारख्या शहरामध्ये मुख्यमंत्री येऊन कुंभमेळ्याची तयारी करतायत पुढल्या. पण आज जो काय कचरपट्टी झालेली आहे नाशिकची, खड्डे बघा रस्त्यावर. एका पावसात पाणी कसं तुमच्या रस्त्यावर पहा ना तुम्ही. ते मुख्य दत्तक घेतलेलं शहर आहे ना तुमचं. हे दत्तक घेतलेलं शहर आहे, त्याचे तुम्ही अनाथ आश्रम करून टाकला. काय करताय तुम्ही? 2 दिवस आपण शहरामध्ये आहात मुख्यमंत्री महोदय. एकदा रात्री गाडी काढा आणि या शहरामध्ये फिरा. वाटल्यास प्रत्येक पक्षाचे 2-2 माजी नगरसेवक घ्या. तुमचे घ्या, आमचेही घ्या आणि त्यांच्याकडून तुम्ही हे शहर समजून घ्या नाशिक. मग कळेल 3 वर्षामध्ये या शहराची नाही तर प्रत्येक शहराची 27 महानगरपालिकांच्या हद्दींची कशी वाट लागली आहे. मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला राज्यात. कृषी मंत्री ज्यावेळेला दौरा करत होते त्यावेळेला अनेक बाजूला असं वक्तव्य कृषी मंत्र्यांनी केलं. अजितदादा म्हणतायत की आता तुमचे हे वक्तव्य अशा प्रकारचे सगळेच मंत्री त्यांच्या कॅबिनेटमध्ये ज्यांना हे राज्य समजलेलं नाही, राज्याचे प्रश्न समजलेले नाही. आता आडातच नाही तर पोहरामध्ये कुठून येणार? या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी, राज्याच्या प्रश्नाविषयी? याचं एकदा त्यांचं चिंतन बैठक घेणं किती गरजेचं आहे. मला सांगा, एकनाथ शिंदेना
राज्याच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्य आहे, राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर, समस्यांवर हे महाशय गांभीर्याने त्यांनी काम केलंय. टेंडर, ठेकेदारांकडून पैसे गोळा करणं, लोकांना पैसे वाटणं, पक्ष फोडणं, अजित पवार ही तेच करतात, एकनाथ शिंदे तेच करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच करतायत. राज्याचे प्रश्न सोडवायचे कोण, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची कोण, या संदर्भात त्यांच्याकडे काय कोणते प्लान आहे असं मला वाटत नाही. आहेत ना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लग्न सोहळ्यामध्ये आहेत तिकडल्या. काल कुंभमेळा झाला, आता लग्न सोहळे होतील. कालपासून मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत, काल बैठक सुद्धा केली. आपण म्हणलं होतं 6,500 कोटींचे टेंडर काढलेलं आहे. विकास मोठ्या प्रमाणात 6,500 कोटीपैकी किती हजार कोटीचं प्रत्यक्ष काम होणार आहे. कुंभमेळा, या कुंभमेळ्यात 10,000 ते 15,000 कोटीचा खुर्दा ओढणार. हे आमचं एक सांस्कृतिक धरोहर आहे. कुंभमेळा तो उत्तम पद्धतीनं पार पडला पाहिजे. पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराज पासून नाशिक पर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे. प्रयागराज मधले सगळे ठेकेदार गुजरात मधून आले होते, मला माहिती आहे. अगदी नौका, ट्रॅव्हलिंग, तंबूवाले हे सगळे ठेकेदार गुजरात. सगळे रस्त्याची कामं त्या काळात झाली की ठेकेदार गुजरात. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा वेगळं होईल असं मला वाटत नाही. याला दोन प्रश्न आहे. नाशिकमध्ये 2200 कोटी रुपयाचं टेंडर काढलं होतं, ते संपूर्ण ठेका गुजरातच्या कंपनीला. मी आता काय तुम्हाला सांगतो, नाशिकला जोडून प्रश्न आहे. मी तुम्हाला आता तेच, तुम्ही हा प्रश्न विचारण्याआधीच मी सांगितलं. कुंभमेळ्यातल्या हजारो कोटीतले किमान 5,000 ते 10,000 कोटी रुपये हे गुजरातच्या ठेकेदारांकडेच जाणार आहे. स्थानिक कार्यकर्त्याला, स्थानिक काम करणाऱ्या कंत्राटदारांना याच्यामध्ये काही मिळणार नाही. सगळे ठेकेदार गुजरातचेच ठरलेले आहेत, सगळे. आणि ही सगळी कुंभमेळ्याची कामं ही गुजरातच्या ठेकेदारांना जाणार आहे. राज्यामध्ये एकाच आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मोठा घोटाळा केलेला असलेलं, भ्रष्टाचार केला असलेलं चंद्रशेखर बावनकुळे. कोण? चंद्रशेखर बावनकुळे, ज्याने 6 रुपयाला जमीन घेतली काही एकर सरकारची, काय ती आहे ना, तेच ना जमीन लुटली आहे सरकारची. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांचं तिकीट नाकारलं होतं मागच्या वेळेस, तेच बावनकुळे ना. मला वाटतं तेच आहेत ना, हे का वेगळे आहेत कोणी? नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री विचारला असता, त्यांनी उडवण्याची उत्तरे देत कोकणाच्या काळात. बघा, ते बरोबर बोललेले आहे. पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का, ते काय चुकीचं बोलले. मुळात सरकार, या राज्याचे मंत्रिमंडळ आहे, त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही. मंत्री कामच करत नाहीये. मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालतंय. नाशिकवर